साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये बिबट्याने पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि यानंतर या बिबट्यांचं नेमकं करायचं काय असा शासन, प्रशासन आणि वन विभागापुढे सर्वांपुढंच एक प्रश्न होता. कारण या भागामध्ये मानवानं राहायचं का बिबट्यानं राहायचं इतक्यापर्यंतची चर्चा सुरू झाली होती. खरं तर आपण मानवाने ज्या पद्धतीनं विकासाच्या नावाखाली एक मोठ्या प्रमाणावरती एक अतिक्रमण त्यांच्या आदिवासांवरती सुरू केलेलं आहे आणि त्यातून हा बिबट्या मानवावरती हल्ले करतोय आणि त्याच्यासुद्धा जीवनशैलीमध्ये एक प्रकारचा एक फरक पडलेला आपल्याला दिसतोय. कारण साधारणपणे जंगलामध्ये राहणारा हा जो बिबट्या आहे तर तो आता त्याने एक आपलं लाईफ अशा पद्धतीनं चेंज केलेलं आहे की तो उसामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या ज्या बागा आहेत तर त्या अशा ठिकाणी बिबट्यानं आपल्या राहणीमानाला आता सुरुवात केलेली आहे. बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जुन्नर तालुक्यामध्ये एक मोठं जे निवारण केंद्र आहे, बिबट निवारण केंद्र आहे, तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी बिबट्यांची कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते, त्यांना या ठिकाणी कशा पद्धतीनं ठेवलं जातं आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण सर आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया आणि एकंदरीतच नेमकं इथं काय चालतं आहे हे बेसिकली आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. साधारणपणे 2000 साली आपलं सुरुवात झाली ना? 2002 साली 2002 साली चालू झालं. तेव्हा पण अशीच एक वेळ आली होती. आधी ही रोपवाटिका होती खरं म्हणजे आणि बिबट्यांचे अटॅकचं प्रमाण वाढलं होतं. मग त्या टायमिंगला शासनाने हे डिसिजन घेतला की आपण माणिकडोह बिबट निवारण केंद्र चालू केलं पाहिजे आणि त्या वर्षीपासून त्याचं हे आपलं आहे माणिकडोह बिबट निवारण केंद्र. आधी हे पहिल्यांदी 4 हेक्टरवर होतं. नंतर आता जसे जसे ह्या मागच्या वर्षी एवढं काही जे मॅटर झाले किंवा काही गरज पडली तसं त्यानुसार त्याचं एक्सटेन्शन आता जवळपास 17 हेक्टरपर्यंत एक्सटेन्शन झालेलं आहे बिबट्या. त्याच्यामुळे मग आता आपली संख्या कॅपॅसिटी वाढलेली आहे. किती वाढली आता कॅपॅसिटी? आता किती आहेत बिबटे आहेत आपल्याकडे? जवळपास 155च्या पुढे बिबट आहेत सध्या आता. 155. आणि ज्यावेळेस हे अटॅक वगैरे होणार होता त्याच्या अगोदरची काय संख्या असेल? त्याच्या अगोदरची आपली 44 ते 45 ह्या संख्या होती. नंतर आपली टप्प्याटप्प्याने संख्या वाढत गेली. आपलं काही प्रमाणात आपण बिबटे वनतलावाला पाठवले, काही इकडं जसे ज्या ज्या ठिकाणी आपण मॅटर झालेत तर मग आपण बाकीचे रेस्क्यू सेंटरला पण पाठवायचे असेल तर त्या प्रमाणात आपलं चालू असतं. समजा एखाद्या दुसऱ्या रेस्क्यू सेंटरला जर जागा झाली, जसं समजा पुणे TTC तिकडं जर जागा झाली असेल तर आपली काही बिबट तिकडे पाठवतो आणि इकडं असं आहे. बरं, बोल कंप्लीट. तर तसं तिकडे पाठवतो आपण. त्या प्रमाणात मग आपलं बिबट्यांच्या संख्येनुसार आपण हे करतो, ॲडजस्ट करतो. बिबट्यांची संख्या आपण इकडं आपलं जे इथलं स्टाफ आहेत, स्टाफची संख्या आहे का सर? स्टाफची आहे संख्या. तसं पाहिजे तर आपल्याकडे इथं ॲनिमल किपर आहेत, डॉक्टर्स आहेत आणि मॅनेजर आहेत. आपलं माणिकडोह बिबट निवारण केंद्र हे वाईल्ड लाईफ SOS NGO आहे, त्यांच्यासोबत आपला टाईप आहे आणि डे टू डे ॲक्टिव्हिटी सगळं ते पण बघतात आणि डिपार्टमेंट बघतात. दोघांच्या कोलॅबोरेशनने हे सगळं चालतं. अनेक ठिकाणी लोकसहभागातून सुद्धा अशा केंद्रांना मदत केली जाते. लोकसहभाग याच्यामध्ये आहे का सर? लोकसहभाग म्हणता येईल तसं जे काही आपली NGO आहे तर त्यांच्या मार्फतीने जो लोकसहभाग आहे त्यांच्या माध्यमातून असतो आपल्याला लोकसहभाग. आता साधारण तुम्ही सांगितलं जवळपास 150 वगैरे आहेत बिबटे. आता उन्हाळ्याचा सीझन आहे, कशी काळजी घेतली जाते आपल्याला? उन्हाळ्याचा सीझन आहे आणि टेम्परेचर पण त्या प्रमाणात वाढलेलं आहे आपलं भरपूर. तर मग टेम्परेचर जसं आपलं वाढलं आहे तसं आपण आपल्याकडे जर बघितलं तर आपण सगळीकडं ग्रीनरी आहे. म्हणजे बाहेरच्या पेक्षा सेंटरमध्ये आपल्याला 1-2 डिग्रीने आपल्याला टेम्परेचर कमी वाटतं. कारण बाहेर आपण बघितलं तर एकदम ऊन जाणवतं, तसं आतमध्ये आलं ऊन जाणवत नाही. कारण आपल्याकडं बांधकाम आणि जे काही ग्रीनरी ती मेंटेन केलेली आहे बऱ्याचशा प्रमाणात. आणि बिबट्यांना तसं आपण फॉगस देखील लावलेले आहेत की जेणेकरून 1-1 तासाने 2-2 तासाने आपण त्यांचे फॉगस चालू करून मेंटेन करतो टेम्परेचर. आणि फॉगस चालू झाल्यानंतर टेम्परेचर ऑटोमॅटिक डाऊन होतं. सर मध्यंतरी जो तो अटॅक झाला होता साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ खूप प्रेशरवाला होता सर. काय खूप प्रेशर म्हणजे वन विभागासमोर भयानक प्रेशर होतं त्या टायमिंगला. रात्रंदिवस आम्हाला डे नाईट ऑपरेशन करावं लागत होतं. आणि झालं काय होतं, 22 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर असे 10 दिवसाच्या फरकाने पिंपलखेड या ठिकाणी 3 अटॅक झाले होते. सोबत तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पण आणि इकडे पण आपलं कुठं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी पण आपले हे चालू होतं, अटॅक सायमल्टेनियसली झाले होते. त्याच्यामुळं मानव वन्यजीव संघर्ष एकदम शिगेला पोहोचलेला होता आणि त्याच्यामुळं
शासनासमोर पण हा प्रश्नच होता का भविष्यात हे बिबट्यांचं काय करायचं करायचं काय? आणि हा. कसं करायचं. बरोबर. शेड्यूल वन ॲनिमल असल्यामुळं त्याला पकडणं पण एवढं सहजासहजी शक्य नव्हतं. हम्म. पण माननीय मंत्री जे काही आपले फॉरेस्ट मिनिस्टर आहे त्यांनी पण त्या टायमिंगला जुन्नर तालुक्यामध्ये व्हिजिट केली आणि जे काही सगळं परिस्थितीचा आढावा घेतला आणि आदेश दिले होते की जे काही ज्या ठिकाणी जास्त एक्स्ट्राचे बिबट झाले आहे, म्हणजे एखाद्या गावामध्ये आहे खूपच संख्या वाढलेली आहे आणि एकदम हॉटस्पॉट झाला आहे, तिथं कधी पण अटॅक होऊ शकतो, तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणचे बिबट जे काही मानवी अस्तित्वाला धोकेदायक ठरलेलं आहे तर ते पकडण्याचे आदेश दिले होते. आता हा जो आपण बघतोय हा काय नाव आहे या बिबट्याचं? याला आपण तसं सिम्बा म्हणून हे करतो. तसं बघितलं सिम्बा? तसं बघितलं तर आता काय आहे, बिबट्यांना शक्यतो कोडिंग दिलं हा. जातं, मायक्रोचिप लावली जाते आणि कोडिंग. हा. पण आता हा. डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये जर एखाद्या बिबट्याला त्याचा नंबरने आपण लक्षात ठेवू शकत नाही किंवा काय लक्षात येत नाही, तर बरोबर. त्याकरिता आपण त्यांना असे काही नावं ठेवले आहेत की ते जेणेकरून आपण डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला स्मूथली होतं. कधी आणलंय सर याला इकडे? हा तसं पाहिलं तर 2021 साली आलेला आहे, 21 पासून आपल्याकडे आहे. बरं. आणि याला आपण काय म्हणजे खायला काय देतो आपण? म्हणजे आपल्याला इथं सगळे जे आहेत त्यांना खाद्यामध्ये आपण त्यांना चिकन फीड करतो, म्हणजे आपलं आठवड्यातून 2 दिवस त्यांचं फास्टिंग ठेवतो आपण त्यांना. बरं. आणि बाकीच्या दिवशी 5 वाजता संध्याकाळी आपण त्यांना फिडिंगचा टाइम असतो, त्या टाइमला आपण फीड करतो त्यांना ते चिकन. किती खातात साधारणपणे? भुक्याला एखादा असला तर? तसं बॉडी वेटनुसार असतं, पण ते एका बिबट्याला साधारणतः 2 किंवा 2.5 किलो किंवा 3 किलोपर्यंत 2 ते 3 किलोच्या रेंजमध्ये खाण्याचं त्यांचं चिकन देतो आपण त्यांना. हे काय असे म्हणजे आता तुमच्या इकडच्या स्टाफच्या ओळखीचे झाले कसं काय? जर समजा एखादा लहानपणी बिबट आणलेला असेल आणि त्याला लहानपणापासून स्टाफने जर सांभाळलेला असेल तर मग स्टाफची ओळखीचा आहे. समजा तो स्टाफ ॲनिमल किपर आहेत ते की डे टू डे त्यांना जातात, क्लिनिंग करतात तिथलं, त्यांची जे काही नाईट केज आहे ते, मग त्याच्यामुळं त्यांचे एक असतं त्यांना. आता आपण एवढं नाही सांगू शकत, पण होऊ शकतं, बरोबर, आहेत बरोबर. तसे. आता मला सांगा की आता आपल्या भागामध्ये बिबट्यांचं प्रमाण जे वाढत होतं ते हे जे आपण जे आता पकडलेत तर त्याच्यामुळं किती प्रमाणात कमी झाले, तर आता आपण ते प्रमाण वाढू नये म्हणून काहींचे नसबंदी वगैरे असे पण काही उपाय केले जातात, तर हे काय आता नेमकं काय सुरू आहे, किती काय काम केलंय तुम्ही? सध्या जे काही बिबट संख्या बाहेर झाली होती, जे काही हॉटस्पॉट एरिया होते त्याच्यातले काही जे बिबट आपण पकडले त्यानुसार त्यांचं प्रमाण कमी झालंय. फील्डमध्ये जवळपास एक 60-65% पुढं प्रमाण कमी झालंय. कारण मागच्या म्हणजे आम्ही हे प्रमाण ह्या टक्केवारीमध्ये का सांगतो की माग जेवढे आम्हाला फोन कॉल्स यायचे किंवा बिबट्यांची मॅटर ऐकू यायची दिवसभर, मग स्टाफला यांचे फोन आले, त्यांचे फोन आले, इथं बिबट दिसला, तिथं बिबट दिसला, त्याचं प्रमाण बघितलं आम्हाला 60-65% फरक पडलेला दिसतो त्याच्यावर. आणि आता पण आम्ही गावात कधी गस्तीला गेलो तर आम्हाला लोक पण म्हणतात की आधीपेक्षा खूप फरक पडला आधी. खूप फरक पडला. आणि जे एकदम हॉटस्पॉट होते एकदम, तर तिथले बिबट नक्कीच आपले कमी झालेले आहे. आता कमी म्हणजे आपण पकडल्यामुळे त्यांचं मापात तिथं म्हणजे आता एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे मानवी अस्तित्वाला पण धोका नाही आणि बिबट पण आहे, दोघांचे सहजीवन व्यवस्थित चालू आहे. पण सर मध्यंतरी जे अटॅक झाला आणि त्याच्यानंतर डेथ झाली, तर त्या डेथ नंतर खूप मोठ्या प्रमाणात एक रोष आपल्याला बघायला मिळाला. साहजिक आहे रोष, तो त्याच्यामध्ये काय दुमत असायचं काय कारण नाही. परंतु बिबट्याची अटॅक करण्याची नेमकी स्टाईल काय आहे किंवा कशा पद्धतीनं तो अटॅक करतो? बिबट असेल किंवा वाघ असेल तर हे अटॅक करताना त्यांच्या आय लेवलपासून जो खाली असतो तर त्या याच्यावर करतात. बऱ्यापैकी एखादा माणूस जर 2 पायावर बसला असेल किंवा झोपलेला असेल कुठं बाहेर तर त्या ठिकाणी बिबट्याचा अटॅक होतो. किंवा एखादं लहान मुलं असेल, लहान मुलं हे बिबट्याच्या बऱ्यापैकी टप्प्यात असतं कारण ते बिबट्याच्या आय लेवलपेक्षा खाली असतं, तर त्या ठिकाणी होतो. आता जर आपण बघितलं, समजा आपण ऊस आहे आपल्या ठिकाणी आणि ऊसातून जर आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या सभेतून चाललोय, त्या ठिकाणी बिबट्याला आपल्या आधी चाहूल होते कारण तो तेवढा वाईल्ड असल्यामुळे त्याला तेवढा शार्प आहे, तर तो एरिया सोडून निघून जातो किंवा आपल्याला समजत पण नाही का आपल्या 2-3 सभे सोडून ऊस बिबट बसलाय, आपल्याला हे लक्षात पण येत नाही. एवढं कसं शार्प आहे सर तो? कारण आम्ही आता बघितलं इथनं जवळपासनं जरी तो गेला तरी अजिबात आवाज येत नाही. हा, तो जवळून जर गेला तर आवाज येत नाही का, तर त्याची जी पगमाक आहेत आणि पगमाकला जी खालून त्याची काही जी गादी असते एकदम मऊ असते. जंगलात जर बघितलं तर जंगलात पानझडी वृक्ष आपल्याकडे सगळीकडे तो पानझडी वृक्षामध्ये आढळतो आणि पानझडी वृक्षामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळं हे पानगळ झालेलं असते आणि पान एकदा गळाल्यानंतर एकदम वाळून गेलं असतं आणि त्याच्यातून त्याला जाऊन एखादं हरिण पकडायचं असतं किंवा सावज पकडायचं असतं.
ते पकडण्यासाठी त्याला तेवढी एकदम सिस्टमॅटिक दिलेली असतं. आपण देवाने निसर्गानेच दिलेलं. निसर्गानेच दिलेली हां. आहे ही. कारण त्याच्यामुळे ते आवाज नका, कारण ज्या भक्ष्यावर तो अटॅक करणार आहे ते भक्ष्य पण काही कमी चपळ नाही. हम्म. हरिण आहे, सांबर आहे, एकदम चपळ प्राणी आहे आणि त्यांच्यावर त्याचं सगळं जीवनमान अवलंबून आहे. तर त्यांना पकडायचं म्हटलं त्याला तेवढं एक्सपर्ट बनवलेलं आहे प्रत्येक बरोबर, गोष्टीमध्ये. बरोबर, निसर्गाचा तो रूलच आहे तसं बघितलं तर बरोबर. आपण. आणि बिबट्यांचे जे काही आपले अटॅक झाले तर बऱ्यापैकी आपण त्याचं जर बघितलं ना, कुठं घरापाशी बसलेला माणूस असेल किंवा लहान मुलं खेळत असेल तर त्याच ठिकाणी झाले. हम्म. असं उभे माणसं आजपर्यंत कधी अटॅक झालं नाही बिबट्याचा. काय कारण का त्याला असं आपण वाटतं की त्याच्या- आपल्यापेक्षा मोठा आहे तो त्याच्या असं? हाईटच्या टप्प्यात आलं तरच तो तरच- attack होतो. तरच आणि attack attack आता करणार. Otherwise नाही. मानेवर अटॅक करतो तो. हां. आणि मानेवर अटॅक केल्यामुळे तो मान आपली कधी आपण जेव्हा बसतो त्याच टायमिंगला अटॅक येते असं आहे. आता आपण बरं. याच्यासमोर उभे आहेत तर आपले अटॅक कधीच होणार नाही असं. बरं. आता मला सांगा, अनेकदा काय होतं की रस्ता क्रॉस करताना वगैरे ॲक्सिडेंट होतात. त्याच्यामध्ये जो बिबट आहे तर तो जखमी झालेला असतो. समजा एखादा जखमी झालेला बिबट असेल तर त्याच्यावरती आपण काय करतो, उपचार कशा आपण पद्धतीने आपल्याकडे हॉस्पिटल आहे, ऑपरेशन थिएटर पण आहे. आपण आणल्यानंतर बिबटला एक तर समजा ॲक्सिडेंट झाला असेल तर आपण त्याला ट्रँक्युलाइज करतो पहिल्यांदा. ट्रँक्युलाइज करून इथं आणल्यानंतर आपण त्याचं पहिल्यांदा चेकअप करतो. चेकअपमध्ये आपल्याकडे एक्सरे मशीनपासून सगळ्या गोष्टी आहे. तर मग आपण त्यांचं एकदा चेकअप करून घेतो आणि जसं जसं बिबट्याला जे जे झालं असेल त्यानुसार डॉक्टर आपल्याकडे त्यांना ट्रीट करतात त्यांना. बरं. आणि ट्रीट केल्यानंतर मग आपण त्यांना मोठ्या केजमध्ये शिफ्ट करून आपण त्यांची काळजी घेतो. आता सर आम्ही बघितलं मगाशी आल्यावरती झाडावरती एकदम वरती टॉपला गेला होता आणि एकदम निमुळत्या फांदीवरती सुद्धा तो थांबला होता. आता सुद्धा आपण बघतोय किती लहान जागेमध्ये त्याने स्वतःला स्टेबल केलं. नाही, त्याचं वाईल्ड आहे आणि बिबट हा झाडावर राहणार आहे. म्हणजे बिबट झाडावर पण देखील Okay. तेवढंच एकदम शार्प पद्धतीने चढू शकतो, बॅलन्स करू शकतो त्याची बॉडी. आणि एकदम त्याचं म्हणजे चांगलं त्याचं एकदम झाडावर राहतो ते एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळे काही अडचण येत नाही आणि त्याला हे झाडं वगैरे हे छोट्या फांद्यानं त्यांच्यासोबत तो खेळत असतो काही. सर आपल्याकडं सगळ्यात एजेड किती वयाचा आपल्याकडे बिबट्या आहे आणि Age- आपल्याकडं तरुण आता रिसेंटली पकडलेला किंवा लहान वयाचा किती आहे? तसं बघितलं तर आपल्याकडं एजमध्ये बघितलं तर बिबट्या वाईल्डमध्ये 15 ते 16 वर्ष जगतो. पण आपल्याकडे आल्यानंतर त्याची जेवढी काळजी घेतलेली त्याच्यामध्ये अजून 2-3 वर्ष त्याच्यामध्ये हे होतं. वाढतं. एक 17 ते 18 वर्ष आपण मगाशी बघितलं ना, त्याच्यामध्ये तो एक 18 वर्ष वयाचा एक आपला बिबट आहे सगळ्यात एजवाला. बरं. आणि लहान जर बघितलं तर आता जे काही आपण रेस्क्यू करतो त्याच्यात एवढं सांगतो नाही यायचं, पण एक 2-2.5 वर्षाचं पकडा. 2-2.5 वर्षाच्या सर यांच्या आता जे नसबंदीच्या बाबत मी विचारलं तर त्याच्या बाबत आपण काय करतोय? नसबंदी विषय पण आपला अजून चालू आहे. त्यांच्याविषयी प्रयोग वगैरे. तर जसे काही बाकीचे काही हे येतील आपल्याला नसबंदी विषयी अजून काही बाकीचे आदेश आलेले आहेत सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार चालू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जसे काही बाकीचे येईल तसं पुढं कळून जाईल सगळ्यांना. बरं, आपण आता इथनं बिबटला काय परत जंगलामध्ये सोडतोय की काय? नाही, आपण जंगलामध्ये release सोडतच करत नाही. सोडत Okay. नाही आपण. कारण आपण जेवढे पकडले आहे बिबट सगळे आपण माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये सध्या ठेवून त्यांची काळजी घेतली जाते सध्या. बरं, अशा पद्धतीनं आणखी किती सेंटर आहेत महाराष्ट्रात? गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आहे. पण सगळ्यात मोठं हेच आहे. सगळ्यात मोठं हेच आहे. माणिकडोह बिबट निवारण केंद्र आहे, गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आहे. ठिकठिकाणी आपले TTCचे काम चालू आहे. TTC जसं बघितलं तर नाशिकमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये, राहुरीमध्ये आहे, सातारामध्ये आहे, बावधन पुण्यामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण आपले TTC आहे. TTC मध्ये पण काही काही प्रमाणात बिबट्यांची ठेवण्याची सगळी सुविधा वगैरे सगळे आहेत आपल्याकडे. बरं, असं काय नवीन निर्मिती केली नवीन आपल्याकडं आत्ताच आपलं प्रपोजल जुन्नरसाठी पण आहे. आपल्या याच्याने तुम्ही बघितलं असेल खानापूर एरिया जो आहे आपला कुरण खानापूर त्या ठिकाणी, प्लस संतवाडी, प्लस अजून बाकीकडे पण आपल्याला अहिल्यानगरमध्ये पण एक रेस्क्यू सेंटरचा प्रपोजल आहे, नाशिकमध्ये पण आहे. म्हणजे जे जे एकदम हॉटस्पॉट डिव्हिजन आहे बिबट्यांच्या त्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये बिबट ठेवण्यासाठी रेस्क्यू सेंटरचे प्रपोजल आपल्या शासनाला सादर केले आहे. सेंट्रल झोन अथॉरिटीच्या एक मीटिंग पण झाली आहे. त्यानंतर पुढल्या मीटिंगमध्ये शक्यतो मान्यता होऊन जाईल. तसं आता ग्रीन सिग्नल त्याला भेटलेला आहे. आता मला सांगा की हे आपण रेस्क्यूबद्दल बोललो, परंतु वनतराकडनं काही आपल्याकडनं बिबट तिकडं ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. तर
ते किती केलेले आहेत आणि आता त्यांची मागणी किती आहे, भविष्यात किती आपण त्यांना देणार आहोत? मागच्या वर्षी पण असंच काही आपले इन्सिडेंट झाले होते, तर त्यानंतर आपण त्यांना 10 आपण बिबट वनताराला दिले होते आणि ह्या वर्षी आपण 50 देणार आहोत. तर त्याच्यापैकी आपले 20 गेलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण 30 बिबट त्यांना दिले आहे आणि अजून 30 बिबट ते घेऊन जाणार आहेत. लवकर मला वाटतं एक थोड्या दिवसात ते घेऊन जातील. काही त्यांचं झू साठी वगैरे आपण दिलेत का? झूचं पण आपण ऑल इंडिया जेवढे काही झू आहे की त्यांना पण आपण लेटर लिहिले होते की त्यांची काही रिक्वायरमेंट असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून पण आम्हाला ग्रीन सिग्नल आले आहे. तर त्या झूमध्ये पण पाठवण्यासाठी प्रोसेस आहे चालू आहे सध्या. सर आपण एक बिबट्याचं आता इथं आल्यानंतर साधारणपणे काय शेड्यूल असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी जर बघितलं तर सकाळी आपण 7 वाजता वगैरे त्यांना नाईट केजमधून सोडून बाहेर डे केजमध्ये सोडतो. मग दिवसभर नाईट केज डे केजमध्ये त्यांची ये जा चालू असतं. इथं ग्रीनरी चांगली मेंटेन आणि एनरिचमेंट ॲक्टिव्हिटीसाठी बाकीच्या गोष्टी केल्या असल्यामुळे ते दिवसभर डे केजमध्ये असतात. संध्याकाळी 5 वाजता परत नाईट केजमध्ये फिडिंगसाठी येतात. तिथं फीड दिल्यानंतर मग त्यांना नाईट केजमध्ये ठेवलं होतं. हे जे बिबटे आहेत हे एकमेकांच्या असे तसे जवळ येतच नाहीत, ते नाही. कायम असेच असतात. प्रत्येक बिबटसाठी स्वतंत्र इंडिव्हिज्युअल आहे. बरं, मग असे इथं किती असे अशा पद्धतीची यंत्रणा? असे आपले सध्या 9 आहेत सध्या. 9 मध्ये किती? एका युनिटमध्ये आपले जवळपास 10 बिबट आपण ठेवतो. 10. बरं, म्हणजे 90चे आपले 90 आता सध्या आहे. आणि बाकीचे आपले हॉस्पिटलचे वार्ड आहे, काही क्वारंटाईन केजचे आपले वार्ड्स आहेत, त्याच्यात आपण काही त्यांना हे केलेलं आहे. आणि जे बिबट्यांचे आपले एक्स्ट्रा जे पकडलेले आहे त्यांची समजा सोशलाइज केलेलं आहे. समजा 2 बिबट सध्या जास्त संख्या झाली मग त्यांची ठेवण्याची आपण काळजी घेत आहे. सर आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की आता बिबट्यानं स्वतःची लाईफस्टाईल बदलली आहे. जो जंगलात राहायचा त्याला आता ऊस हे आता ऊसाचं फळ हे आता आपल्याला त्याला स्वतःला घर वाटायला लागलंय. तर ह्या परिवर्तनाकडे तुम्ही कसं बघताय? कारण माणसाचं त्याच्या आदिवासावरती अतिक्रमण होत चाललं हे काय कोणी नाकारू शकत नाही. मात्र ही जी आता बदलती त्याने जी जीवनशैली स्वतःची बदलली ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तसं बघितलं तर आपण ते पण आहेच की आपण पण आपल्याला जर स्वतः बघितलं तर आपण आणि आपले पूर्वज यांच्यामध्ये बघितलं तर आपण लाईफस्टाईलमध्ये पण खूप फरक पडला. आपल्या जीवनमानामध्ये पण मागच्या 10 वर्षापूर्वी आपण कसे होतो ना आत्ता कसे आपल्यामध्ये पण फरक पडला, तसंच वन्य प्राण्यांमध्ये पण फरक पडलेला आहे. आणि त्याच्यात सगळ्यात जर सिस्टीम अडॅप्ट करणं जर बघितला तर तो लेपडा वाटतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे बाकीचे वन्य प्राणी वगैरे त्यांच्यात काही जास्त अजून हे नाही, पण बिबटची एक हे असते का तो लवकर एखादी गोष्ट अडॅप्ट करतो आणि त्यानुसार त्यांनी ऊस आपलं घर बांधलेलं आहे आणि त्यानुसार तो ऊसाच्या क्षेत्रामध्ये जास्त दिसतो आता सध्या. सर बिबट्याला आवडणारी गोष्ट कोणती आहे? सगळ्यात जास्त आवडते आमच्या भाषेत म्हटलं तर बघतो आम्ही सध्या बिबट्याला कुत्रे जास्त आवडतात. कोणते आपले भक्ष्य म्हणून. मग भटके कुत्रे असू द्या किंवा आपलं कुठले पण म्हणजे आवडण्यापेक्षा आता काय आहे भक्ष्य कोणतं लवकर भेटतं ते महत्वाचं. अवेलेबल आता अवेलेबल आहे. जर जंगलात जर बघितलं तर एक बिबटला किंवा एका वाघाला जर शिकार करायची असेल त्यांना 5 ते 10 वेळेस अटेम्प्ट घ्यावं लागतात. अटेम्प्ट का म्हणजे भक्ष्य कमी म्हणून नाही, तर होतं काय ते जे त्यांचे जे भक्ष्य आहे ते पण तेवढेच अलर्ट आहे. चितळ झालं, सांबर किंवा रानडुक्कर झाले हे काही कमी ऍक्टिव्ह किंवा कमी चपळ प्राणी नाहीत. त्यांची शिकार करायची आणि मग आपल्याला पोट भरायचे. मग त्यांच्या मग 5 किंवा 10 अटेम्प्ट होतात तेव्हा एखादी शिकार भेटते. इथं कसं झालंय, इथं आपण ऊसात राहिलोय आणि एखादा लाईट दिसतोय, तिथं घर आहे, तिथं नक्कीच कोंबड्या आहे, शेळ्या आहे, बकऱ्या आहे, पशुपालन आहेच. कारण आपण शेतकरी वर्ग सगळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोच. आणि मग हे असल्यामुळे बिबट्याला एक इझी जातं की चला तिथं लाईट दिसतोय, आपण गेलो, कुत्रं उचलून आणलं, शेळी आणली आणि एकदम इझी म्हणजे पकडण्यामध्ये अजिबात त्यांना तसा जास्त त्रास होत नाही. आणि आता पहिले याच्या आधी पूर्वी ताडोबात होतो, तिथल्या बिबट्यांमध्ये आणि इथल्या बिबट्यांमध्ये जर पण फरक जर बघितला ना तर याचा फरक जास्त जाणवतो तब्येतीमध्ये. जंगलातले बिबट हे कसे काटक दिसायचे तसे हे आपले बिबटे थोडे ओव्हरवेट दिसतात. ओव्हरवेट मध्ये का तर ब्रॉयलर कोंबड्याचं खाणं, बाकीचं उपासमार होत नाही, साधारणपणे उपासमार पण होत नाही. आणि भक्ष्य त्या पद्धतीचे आहे, कुत्रे आहेत, बकऱ्या आहेत, जे ओरिजिनल भक्ष्य बिबट्याचं नव्हतं ते भक्ष्य फीड करतो. त्याच्यामुळं बदल होत असला असं वाटतंय मला प्राथमिक दृष्ट्या. या परिक्षेत्राचा आणखी विस्तार होणार असं चर्चा होती, सध्या काय सुरू आहे त्याचं? नाही आहे ना त्याचं आता आपली अजून एक 80 कॅपॅसिटी वाढणार होती, तर 40ची कॅपॅसिटी आपली पूर्ण पण झालेली आहे. त्याच्यानुसार आपलं अजून एक काही दिवसात काम आपलं कम्प्लीट होईल पुढलं. सर आता हा खूप शांत दिसतोय आम्हाला.
आणि आपण एवढ्या जवळनं बोलतोय तरी सुद्धा तो विचलित नाही, होत तो नाही. आता तो जुना झाला, 5 वर्ष झालं म्हणून तो तसा शांत अच्छा. आहे. जर हाच बिबट आपण 10 दिवसाचा आणलेला असेल किंवा याच्या हा. 1-1.5 महिन्याचा असेल आणलेला असेल, तो जास्त ॲग्रेसिव्ह असतो. पण सर ही जात खूप असे घाबरट पण आहे असं घाबरट मी आहे. ऐकलं. बिबटला तुम्ही मोठ्याने असे खोकले ना तरी पण बिबट असा पळून जाऊ शकतो. हम्म. पण फक्त आता सिच्युएशन नुसार आहे. बिबट्याला जर आपण बसलेल्या पोझिशन मध्ये जर भेटलो तर तो हम्म. नक्कीच आपल्याला अटॅक करणार. आणि जर आपण उभ्या अवस्थेत भेटलो तर बिबट्या आपल्याकडे पाहणार पण नाही, तो लांबूनच्या लांबूनच जाणार. म्हणजे असं हे पण नाही होणार, आपल्याला काही चाहूल पण समजणार नाही का आपल्या जवळून बिबट गेला म्हणून. हम्म. असं. तुम्ही जनजागृती करताना सांगितलं होतं की घुंगराची काठी वगैरे असावी कसं किंवा असतं, म्युझिक लावून तुम्ही मोबाईलवरती वाटचाल करा. आपण समजा शेतीमध्ये चाललोय, आता विहिरीवर चाललोय किंवा बोरवर चाललोय, आपण लाईट बदलायला किंवा पाणी भरायला आपण चाललोय शेतीमध्ये आणि ऊस आहे सगळ्या बाजूने आणि एखाद्या सभेमध्ये बिबट झोपलेला असेल आणि तुम्ही पण एकदम जवळ आले, समजा बिबट्याचं किंवा बाय बसलेला आहे बिबट आणि तुमचं आणि बिबट्याचं एकदम जवळातलं जवळ अंतर जर आलं, बिबट्याला पण धोका वाटतो, मग बिबट पण तुमच्यावर अटॅक करतो. तसं होऊ नये म्हणून बिबट्याला जर आपण समजा घुंगराची काठी किंवा म्युझिक लावून जर चालवलं असेल तर बिबट्याला एक 50-100 फुटापासूनच समजेल की माणसाची जाणीव होईल आणि जाणीव झाल्यानंतर बिबट त्याच्या पद्धतीने त्याचा मार्ग बदलून टाकतो. तो काय आपल्या मार्गात कधी थांबून असा हे नाही करत, कधी अटॅक नाही करत डायरेक्ट. हा बेसिकली वाईल्ड ॲनिमल आहे. सो आता आपण यांना मग पुढे शेवटपर्यंत आपण सांभाळणार आहे यांना? हो, शेवटपर्यंत सांभाळावंच लागेल आपल्याला. एकदा बिबट आपल्याकडे आला का तो शेवटपर्यंत आपल्याकडेच येईल. जेव्हा त्याचं काय एज होईल फुल तर त्या शेवटच्या एजने मग त्याचं हे होतं. बरं, असं काय घटना घडल्यात का की इथनं पळून गेला असं काय नाही आपलं एखादा तरी? कारण आम्ही बघितलं तर वरती चढला हो झाडावर. नाही, बिबट्याला अशी थोडी थोडी छोटी जरी एवढी जर space जागा भेटली. स्पेस भेटली हा. म्हणजे जर डोकं निघलं बिबट्याचं तर बिबट्या निघू शकतो. पण त्या हिशोबाने आम्ही जे काही बांधकाम करतो ना त्याचं तेवढं स्ट्रेंथ असतं तेवढे आणि तेवढं काळजीपूर्वक बांधकाम करतो. ओके. आता आणि रोज सकाळी उठल्यानंतर आमचे जे काही सगळे स्टाफ आहे ते पहिल्या बाजूने सगळ्या बाजूने बिबटचा चेक करतात आणि प्रत्येक गोष्ट लक्ष असतं. असं होऊ शकत नाही का कुठून इथं तुटलंय पण यांना पण सगळ्यांना किती अलर्ट राहावं लागत असेल. अलर्ट आहे. आमचा सगळा स्टाफ तेवढा अलर्ट आहे. कारण थोडीशी जरी चूक झाली तर ते तुमच्यावरच भेटू शकते. जेव्हावर भेटू शकते. नाईट केज मधून बिबट बाहेर सोडून नाईट केज आपल्याला त्याचा साफ करायचा आहे आणि दोन्ही दरवाजे लावलेत का नाही त्याचं इन्शुअर व्यवस्थित लावलेत की नाही? आणि व्यवस्थित लावलेत का, कुलूप लावलेत का त्याचं. बिबट नुसतं आपण लावलं म्हणून होत नाही, त्याला कुलूप लावून आपण मगच आपल्याला साफसफाई तो करावी. उचलू वगैरे शकते. बिबट टाकतेवा नाही, सगळ्या गोष्टी करू शकतो, पण आपण त्या दृष्टीने त्याच्या पुढे आपण एक पाऊल टाकून आपण अलर्ट असतो. आपला सगळा स्टाफ आहे ना तर त्याच पद्धतीचे एकदम अलर्टनेस वाला होतो. आपण असा एखादा साधा माणूस आहे, गहाळ आहे, अजिबात नाही. म्हणजे त्याला तिथं आपल्याला चालत नाही, तिथं आपलं एक्सक्यूज काही भेटणार नाही आपल्याला, काही झालं तरी. म्हणजे स्वतःच्या लाईफच आहे. सेकंदाचं पण रिस्क किती. बरोबर. आपल्या कुणा स्टाफ वरती अटॅक झालाय का सर यांच्याकडे? नाही, कारण एवढे दिवस झाले सांभाळतो तेवढा आपण. स्टाफ ऍक्टिव्हली केअरफुली बघतो. वेल ट्रेन आहे सगळा. वेल ट्रेन आहे. हाच स्टाफ नाही आमचा फील्ड मधला स्टाफ पण तेवढा ऍक्टिव्ह आहे. प्रत्येक वेळेस बिबट कसा हँडल करायचा, काय आहे बिबट कोणत्या पोझिशन मध्ये आहे, प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक डिसिजन घेतला जातो आणि तेवढा अनुभवी पण स्टाफ झालेला आहे आता सगळ्या बिबट्यांमध्ये. आपण जो त्यांना आहार देतोय तर आता फक्त चिकन देतोय की आणखी काय? नाही, चिकनच देतो आपण फक्त त्यांना आता. बरं, ते त्यांना ते चालतंय, पण काय दुसरं खायला नसलं ते तरी काय करणार? नाही, आपण आता मांसाहारी आहे त्याच्यामुळे चिकनच देतो आपण त्यांना. ओके. बाकीचं काय त्याला देऊ शकत पर्याय उपलब्ध करण्याचं काय चालू आहे? नाही. आपण त्याचं तसं बघितलं तर आपल्याला चिकनच देतो. माग बीफ वगैरे आपण आहे, पण आता बफेलो बीफ तेवढ्या प्रमाणात भेटत नाही, मग देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सध्या चिकनच आहे सध्या. ओके. सिम्बा ऐकत नाही माझा तो. सिम्बा सिम्बा बहुतेक यांचंच ऐकतोय फक्त. त्यांना भूक लागली. नाही, आज काय आज आपला हे फास्ट फास्ट आहे आज. आठवड्यातनं 2 दिवस त्यांना फास्ट. सोमवार आणि किती खातो म्हणाला मगाशी तुम्ही सांगत 2-2.5 किलो किंवा 3 किलो पण खातो. असं आहे. हे डेली असल्यामुळं डेली आणि भुकेजलेला आपल्याला जंगलातलं नाही भुकेल तसं नाही. जंगलातला जो अॅनिमल असतो ना आपला तो रोज शिकार करत नाही ना. 1 दिवसातून 2 दिवसातून 3 दिवसातून जेव्हा त्याला वाटेल डेली मिळत असल्यामुळे त्यांना डेली मिळत असल्यामुळे तेवढं मापात आहे फक्त. हे बाकीचं कसं असतं, त्यांनी एकदा शिकार केली का त्या शिकारीवरती 2-3 दिवस जातात किंवा 5-6 दिवस पण 5-6 नाही फॅमिली नसते. हा एक तर इंडिव्हिज्युअल असतो. जर आई असेल, मादी असेल आणि त्याची पिल्ल असेल तर मग फॅमिली असतं. मग वाघांची पण असतं, बिबट्यांची पण असतं. तर त्या पद्धतीने मग त्यांना जेवढं त्यांचं आहे त्या पद्धतीने शिकार करतात. बिबट्याचं पण आहे तसंच शिकार करतात आणि ते पण प्रत्येक गोष्ट पाहिली जाते का कोणता अॅनिमल किती साईजचा आहे, आपल्याला किती पाहिजे त्या पद्धतीने सगळं त्यांचं चालतं. सर धन्यवाद.
खूप वेळ दिला आणि खूप चांगलं काम करताय. तुम्हाला शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू.